जाधव उपस्थित सर्व मान्यवर या ठिकाणी दीप प्रज्वलित करतील। राज्यमंत्री म्हणून या ठिकाणी त्याचा लाभ निश्चितपणे आज आपण सर्वांनी या ठिकाणी घेतो। आदरणीय नरेंद्र मोदीजींनी आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार आणि आयुर्वेदाला त्या ठिकाणी वाढवण्यासाठी मोठं करण्यासाठी आपल्या संपूर्ण देशातच नाही तर जगभर आयुर्वेदाचा प्रचार प्रसार करण्याचं काम गेल्या 10 वर्षांपासून आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून सुरू आहे। आज त्यातलाच एक भाग म्हणून मी मंत्री झाल्यानंतर मला एक कल्पना सुचली की आपण देशातल्या जास्तीत जास्त लोकांचं प्रकृती परीक्षण त्या ठिकाणी केलं पाहिजे, कारण की आयुर्वेदाचे उपचार हे प्रकृती परीक्षणानं त्या ठिकाणी सुरू होतात। आपल्यामध्ये ज्या प्रकृती आहेत 7 प्रकारच्या प्रकृती आहेत, वात, पित्त, कफ अशा 7 आहेत। त्यामध्ये त्याचं आम्ही त्या ठिकाणी आता या उद्यापासून म्हणजे संविधान दिवसाच्या औचित्य साधून देश का प्रकृती परीक्षण हा आमच्या आयुष मंत्रालयानं आम्ही त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे। हे कॅम्पेनिंग किंवा ह्या तपासण्या 25 डिसेंबर पर्यंत चालणार आहे। म्हणजे संविधान दिवसाला सुरुवात होऊन श्रद्धेय माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या 100व्या जन्मदिवसानं त्याची सांगता याची होणार आहे। 5 कोटी लोकांचे आम्ही त्या ठिकाणी प्रकृती परीक्षण करणार आहोत। फक्त परीक्षण करणार नाही तर आम्ही एक मोबाईल ॲप सुद्धा तयार केलेला आहे। ते अँड्रॉइड असो iOS असो सगळ्या याच्यामध्ये आहे। ते ज्याचं प्रकृती परीक्षण होईल त्याच्या मोबाईलमध्ये ते ॲप डाउनलोड करून दिल्या जाईल आणि त्या ॲपच्या माध्यमातून जसे 2 महिन्यांनी आपले ऋतू बदलत असतात तर तशा दर 2 महिन्यांनी ज्या प्रकृतीची ती व्यक्ती असेल त्या व्यक्तीला तशा प्रकारचे नोटिफिकेशन मेसेज त्या आमच्या माध्यमातून मंत्रालयाच्या माध्यमातून पाठवण्याची व्यवस्था आहे की त्या ऋतूमध्ये त्या प्रकृतीच्या माणसाची दिनचर्या काय असली पाहिजे, ऋतुचर्या काय असली पाहिजे, त्यांच्या खानपानामध्ये काय आवश्यक असलं पाहिजे, कुठल्या गोष्टीचं पथ्यपाणी त्यांनी त्या ठिकाणी पाळलं पाहिजे। हे जर त्या ठिकाणी पाळलं तर अनेक आजारापासून लोक त्या ठिकाणी वाचू शकतात आणि एक चांगला सुदृढ समाज आपल्या देशामध्ये निर्माण होऊ शकतो। आणि म्हणून असं देशव्यापी देश का प्रकृती परीक्षण हे 5 कोटी लोकांपर्यंत आम्ही त्या ठिकाणी जात आहोत आणि यातून जवळपास गिनीज बुकचे 5 वर्ल्ड रेकॉर्ड आम्ही त्या ठिकाणी प्रस्थापित सुद्धा करणार आहोत।